मोहिते पाटील ही सोलापूर जिल्ह्यातील राजकीय बलाढ्य शक्ती राहिली आहे. जनतेच्या मनावर राज्य करत असलेला मोहिते पाटलांनी आजपर्यंतच्या निवडणुकात बाजी मारली असली तरी मागील 10-15 वर्षाच्या काळात त्यांना हवी तशी राजकीय ताकद मिळाली नाही. परिणामी जिल्ह्याचा विकास खुंटला. निधी अडवण्याचे प्रकार समोर येऊ लागले. यामुळे सोलापूर जिल्हा विकासाच्या बाबतीत अतिशय पिछाडीवर असल्याचे चित्र निर्माण झाले. पण मोहिते पाटलांनी आता पर्याय शोधलाय. त्या कोणत्या आहेत 5 घटना ज्याची आजही चर्चा सुरू आहे? त्याविषयीचा सविस्तर खास रिपोर्ट पाहत रहा DS क्रिएशन. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. जाणून घ्या ताज्या घडामोडी आणि रोखठोक राजकीय विश्लेषण. बातमी मागची सत्य बातमी. सोलापूर जिल्हा म्हटलं की मोहिते पाटील हे नाव डोळ्यासमोर येते. इथली राजकीय परिस्थिती पाहता मोहिते पाटील यांच्या राजकीय निर्णयावरच सोलापूर जिल्ह्याचा कल राहिलेला आहे. पण बदलत्या राजकारणात मोहिते पाटलांची गोची करण्यासाठी काही शक्ती पुढे सरसवल्याचे मागील काही वर्षात दिसून आले आणि त्याचा परिणाम जिल्ह्याच्या विकासावर झाल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले. सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटलांची राजकीय शक्ती नामशेष झाली पाहिजे आणि जिल्हा आपल्या ताब्यात आला पाहिजे, या राजकीय असूयेपोटी मोहिते पाटलांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. पण मोहिते पाटलांनी जनमताच्या बळावर आपली शक्ती टिकवून ठेवली. पण तरीही हवी तशी राजकीय पावर मिळत नसल्याने अनेक विकास कामात अडचणी निर्माण होत आहेत. जिल्हा विकासापासून कोसो दूर जात आहे. ही बाब लक्षात घेऊन मोहिते पाटलांनी पर्याय शोधलेला दिसतो आहे. त्या कोणत्या 5 घटना आहेत ज्या घटनातून पुढील राजकारणाची दिशा बदलू शकते असे संकेत प्राप्त होऊ लागले आहेत? त्या घटना पाहू. पहिली घटना म्हणजे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी घेतलेली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. त्यानंतर दुसरी घटना म्हणजे माळशिरस पंचायत समितीचे सभापतीपद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देऊन त्यांनी दुसरा संकेत दिला आहे. तिसरी घटना अर्थात संकेत म्हणजे नुकतीच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची घेतलेली दिनांक 17 मार्च 2026 रोजीची भेट. चौथी महत्त्वाची घटना म्हणजे अधिवेशनात आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची आक्रमकता आणि या आक्रमकतेतून त्यांनी दिलेले सूचक इशारे. आणि पाचवी महत्त्वाची घटना म्हणजे या दरम्यानच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेवरून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची संयुक्त अरब समितीवर झालेली नियुक्ती. या 5 घटनांतून लोकविकासासाठी मोहिते पाटलांचा कल स्पष्टपणे दिसू लागला आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे खासदार असले तरी आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपाचे आमदार असले तरी या बंधूंनी खच्चीकरण करण्याचा डाव आखणाऱ्या वृत्तीला सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या विकासात कूटनीतीचे राजकारण करणाऱ्या वृत्तीला त्यांनी या निमित्ताने जोरदार झटका दिला असून यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात भविष्यात ट्विस्ट निर्माण होऊ शकतो अशी लोकात चर्चा आहे. विकासाला प्राधान्य देणाऱ्या मोहिते पाटील कुटुंबाने जनहित लक्षात घेऊन नेहमीच राजकारण समाजकारण केले आहे. त्यामुळे त्यांच्या गाठीभेटीची चर्चा होणे साहजिक आहे. यातून जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी त्यांचा चाललेला प्रयत्न खरोखरच लोकांना खुणावताना दिसतो आहे. पुढे राजकीय परिस्थिती कशी निर्माण होते हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची आमदारकी मे महिन्यामध्ये संपणार आहे. त्यानंतर ते मुक्त होतील. 2019ची लोकसभा आणि विधानसभा भाजपाला देणाऱ्या रणजितसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्व सर्वच राजकीय पक्षांना हवे आहे. बुद्धिमान आणि हुशार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची गणना केली जाते. भाजपातील काही मंडळींनी त्यांना मागील काळात छळले असले तरी त्यांनी कोणावरही ब्र शब्दसुद्धा काढला नाही. पण अधिवेशनातील त्यांचे मुद्दे, त्यांची आक्रमकता स्पष्टपणे जाणवली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांची निष्ठा आहे. पण खालील पातळीवरील काही मंडळी त्यांना लक्ष्य करताना पाठीमागील काळात दिसली. त्यामुळे मे महिन्यानंतरची त्यांची सक्रियता बरेच काही सांगून जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदार रणजितसिंह यांना शिवसेनेत घेण्यास उत्सुक असल्याच्या चर्चा सध्या ग्राउंड लेव्हलला पाहायला मिळत आहेत. भाजपासुद्धा आमदार रणजितसिंह यांना वगळून माडा, सोलापूरच्या लोकसभेसाठी विनाकारण रिस्क घेणार नाही अशीही परिस्थिती आहे किंवा तशा चर्चा देखील होताना दिसत आहेत. त्यामुळे पुढे राजकारण कसे होते ते पाहावे लागणार आहे. मागील काळातील काही घटनांतून तसे संकेत प्राप्त झाले आहेत. पाहूया पुढे काय होते ते. Audio